नमस्कार. मिती ग्रुप प्रस्तुत साहित्य रंग या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. साहित्याचे विविध पैलू आपण जेव्हा उलगडतोय, तेव्हा गेल्या 25-30 वर्षात किती विविधांगी लेखन आपल्या लेखकांनी केलेलं आहे आणि किती विविध विषयांवरच्या कविता सुद्धा आपल्या साहित्यामध्ये ज्याचा समावेश झालेला आहे. अशा सगळ्या साहित्याचा लेखन, ललित लेखन असेल, कथा लेखन असेल, कविता असतील, याचं एक एकत्रीकरण या साहित्य रंगाच्या निमित्ताने होतंय आणि त्यामुळे प्रत्येक भाग हा वेगळ्या रंगाने खुलतोय, वेगळ्या आशय विषयाने आपल्या समोर येतोय. आजचाही भाग असाच वेगळ्या वैशिष्ट्याने रंगणार आहे, कारण आज असेच 2 हरहुन्नरी कलाकार आपल्या बरोबर आहेत. लेखक पंकज भोसले आणि कवयित्री प्राजक्ता पटवर्धन आपल्या बरोबर आहेत. दोघांचंही मनापासून स्वागत आहे. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. वेगवेगळे विषय मी म्हटलं तसं येतायत आणि प्रत्येक लेखकाची एक वेगळी शैली सुद्धा आपल्या समोर येते आणि खरोखर गेल्या 25-30 वर्षात इतकं सकस लिखाण झालेलं आहे, जे कुठेतरी आजच्या काळाला धरूनही आहे. एक थोडासा भूतकाळाचा मागोवा सुद्धा त्यामध्ये आहे आणि भविष्यकाळाचा वेध सुद्धा नक्कीच या लेखनातनं घेतलेला आपल्याला दिसतो आणि त्यामुळेच साहित्य रंगाचा प्रत्येक भाग वेगळ्या पद्धतीने आपल्या समोर येतो. आपल्या या कार्यक्रमाच्या निमंत्रक आहेत शिवसेना नेत्या, महाराष्ट्र विधान परिषदेच्या माननीय उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे. मी स्वागत करते त्यांचं. नीलमताई, स्वागत आहे. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. नमस्कार. नीलमताई, आज असेच 2 विविध पैलू घेऊन असे 2 जण आलेले आहेत, तर आपण त्यांचं स्वागत करावं अशी मी विनंती करते. प्राजक्ता पटवर्धन आणि पंकज भोसले 2 आगळीवेगळी व्यक्तिमत्व आहेत आणि आपली स्वतःच्या कार्यक्रमावर सगळेजण स्वतः खुश असतात, परंतु आपली निवड किती अचूक आणि छान झाली याच्याबद्दल सुरुवातीलाच तुमच्या दोघांचा परिचय परत नीट पाहिला आणि तुम्ही जे साहित्य सादर करणार आहात ते पाहिल्यावरती परत एकदा जाणीव झाली की किती अष्टपैलू पद्धतीने लिखाण स्वतःला व्यक्त करणं, स्वतःचा शोध घेणं याबद्दल एक ज्याला आपण म्हणू की बहुपेडी बहुआयाम असणारे 2 साहित्यिक आज आपल्याला लाभलेले आहेत. हा साहित्य रंग आम्ही कार्यक्रम सुरू केला, त्याचा हेतू हाच होता की खूप लिखाण झालं तरी सुद्धा त्या लिखाणाच्या मध्ये आपण जेव्हा सुरुवात करतो कुठल्याही साहित्याचा आढावा घ्यायला, तर बहुतेक वेळेला 1930, 1940, 1950 पर्यंत 2000 ला येईपर्यंतच जवळजवळ 2 तास होऊन गेलेले असतात आणि मग नंतर त्या काळामध्ये जे 90च्या नंतर किंवा 2000च्या नंतर जे लिखाण करायला लागतात त्यांची परिस्थिती नेहमीच नवोदित अशी 25-30 वर्ष राहते. फार मोठं त्यांचं साहित्य कार्य जरी असलं तरी सुद्धा. एक दुसरं, आपले साहित्य विषयक अनेक कार्यक्रम होतात, त्याच्यामध्ये साहित्य संमेलन होतात, परिसंवाद होतात, पुस्तकाचे प्रकाशन होतात, पण ज्याचं पुस्तक प्रकाशन होतंय ते सोडलं तर इतरांचं त्याच्यावरती काय भाष्य असेल किंवा त्याच्यावर काही लिखाण असेल याबद्दल आपल्याकडे फार कमी चर्चेला वाव असतो आणि बहुतेक वाहिन्यांवरती जे कार्यक्रम होतात तर त्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा एखादं आनंदाचा पान सारखा कार्यक्रम सोडला एबीपी माझावरचा, तर बाकी बहुतेक ठिकाणी दूरदर्शनवरती काही प्रमाणात सह्याद्रीवरती त्यांनी चांगले प्रयोग केलेले आहेत. वाचू आनंदेसारखे नवीन पण त्यांनी सुरू केलेले आहेत कार्यक्रम, पण बहुतेक ठिकाणी वाहिन्यांवरती प्रत्यक्ष कार्यक्रमांमधूनच संगीताच्या किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या करमणुकीच्या वाहिन्यातून ओळख झाली तर गोष्ट वेगळी, पण एकूण साहित्यविषयक जाणीवा समृद्ध करणारं फार काही घडत नाही असं वाटतं. त्याच्यात नवीन लेखकांसाठी स्पेस किंवा त्यांचा अवकाश त्यांच्या लिखाणातून जरी प्राप्त झाला तरी त्यांच्याशी बोलणं, त्यांचं म्हणणं ऐकणं आणि इतकी आपली कार्यक्रमांची चौकट जी मला खूप वेळेला कठोर वाटते की कविता म्हणजे कविता, ललित लेख म्हणजे ललित लेख दिवाळी अंकाचे, म्हणजे कुठेतरी त्या घट्ट चौकटींमध्ये लेखकांनी बसणं हे बहुतेक वेळेला त्यांना ते संपादन करत असताना सोयीचं होतं म्हणून करत असतील, परंतु बऱ्याचशा वेळेला लेखकांना काय व्यक्त करायचं हे काही कोणी विचारतच नाही असं आम्हाला साधारणपणे जाणवलं आणि म्हणून त्याची सुरुवात म्हणून जी आपल्याला साधारण 45 मिनिटं ते 1 तासाचा जो कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमाच्या मध्ये 20-20, 25-25 मिनिटं साधारणपणे दोघांनाही वेगवेगळ्या साहित्य प्रकारांसाठी वापरायला मिळावीत आणि त्याच्यावरती मग थोडीशी चर्चा आणि परिचय लेखकांना होईल. दुसरं, आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे युट्यूबवरती आपण हा कार्यक्रम सुरुवात केला तर त्यावेळेला हेतू हाच होता की कायमस्वरूपी त्याचं अस्तित्व राहतं. त्याचबरोबर इतर जी समाज माध्यमं आहेत, फेसबुक आहे, ट्विटर आहे,
व्हॉट्सअपवरती तर जातच जातं. याच्यावरती सुद्धा त्यांचं अस्तित्व बऱ्यापैकी राहतं. नुकतंच आता एक्सवरती मला 12 वर्ष झाली. तर माझ्या लक्षात नव्हतं, पण एक्सनीच मला आठवण करून दिली, की 12 वर्ष तुम्ही एक्सवर आहात, तर तुम्ही का स्वतः सेलिब्रेट करत नाही आहात म्हणून. आणि त्याच्यावरती सगळी जवळ हिस्ट्री किंवा सगळा इतिहास त्याच्यावरती ताजा राहतो. आणि त्यामुळे साहित्य रंगाच्या या कार्यक्रमामध्ये YouTubeचे जे आहेत प्रेक्षक, ते सारखीच त्यांची संख्या हळू वाढत जाते. अजून तिसरा एक परिमाण आहे, की या कार्यक्रमाचं का आम्हाला गरज वाटली ते म्हणजे जगभर आता मराठी रसिक आहेत, वाचक आहेत आणि त्यांच्या वेळा वेगवेगळ्या असतात आणि त्यामुळे भारतीय वेळेच्या नुसार त्याच्या संदर्भामध्ये जर का ठरवायचं झालं, तर आपल्याला कशा प्रकारे त्याचं वेळेचं नियोजन करायचं, तर ते फक्त संध्याकाळी 6च्या सुमाराला 1 तास आपण ते करू शकतो, की जी कॉमन वेळ भारतीयांच्यासाठी सापडू शकेल. कारण जे त्यातून अगदी पूर्वेला आहेत, त्यांना तर तिथे परत पहाटे ते भेटायची वेळ येते आणि हे सगळं जर का पाहिलं, तर कुठल्याही वेळेला YouTubeवरती वाचता येईल, ऐकता येईल अशा कार्यक्रमांची खूप गरज आहे, असं सातत्याने जाणवतं आणि म्हणून आम्ही हा कार्यक्रम सुरू केला. उत्तरा मोने, मिती क्रिएशन्स आणि मी त्याची निमंत्रक आणखीन संयोजक यामध्ये मी विधान परिषदेचे उपसभापती जरी असले, तरी साहित्य विषयक या सगळ्या प्रवासाचा मला खूप फायदा होतोय आणि त्याच्यामुळे प्राजक्ता तुमचं जे सगळं व्यक्तिमत्व आहे त्याच्यामध्ये लेखिका, कवयित्री, गीतकार, गझलकार, निवेदिका आणि शिक्षिका असं खूप प्रकारांनी तुम्ही म्हणजे अगदी असं जोरदार श्वास लागावा इतकी तुमची मोठी ओळख आहे. तुम्ही लोकप्रिय गाण्यांना त्याच्यामध्ये शब्दबद्ध केलेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही गीतं गायलेली आहेत. मराठी बालिकांचं पटकथा संवाद लेखन. काही काहीला मी मराठी मालिका पाहते आणि त्याच्यामध्ये खूप सुंदर संवाद असतात. त्याला लेखक कोण असतील असा मनामध्ये प्रश्न येतो. तर काही वेळेला त्याची उत्तरं मिळतात. त्याखेरीज तुम्ही सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीच्या सेमिनारमध्ये सुद्धा व्याख्यात्या म्हणून सहभाग घेतलेला आहे आणि अनेक पुरस्कार तुम्हाला मिळालेले आहेत आणि त्याच्यामुळे एका अर्थाने मी असं म्हणेन की जीवनाची, नवीन साहित्याची स्वतःची ओळख करून देणारी लेखिका म्हणून प्राजक्ताचं ओळख होऊ शकते असं मला वाटतं. त्याच्यामध्ये प्राजक्ता पुण्याची आहे, कोथरूडची आहे म्हटल्यावरती एक साधारण समाज चौकट टाकतो बरं आपण काही म्हटलं नाही तरी सुद्धा आणि चौकटीच्या पलीकडे पण जायचा प्रयत्न करायला जरा धाडस लागतं थोडंसं. पण ते आहे तुझ्या कविता बघितल्या लक्षात येते आणि तू संग्रहांची नावं तितकी सुंदर आहेत ना. मुलांची आर्जवे, निव्वळ योगायोग, काचखाड्यांची नक्की. खूप स्वतःला व्यक्त करण्यासाठी तू धडपडतेस, सारखा प्रयत्न करतेस आणि सातत्याने त्याच्यासाठी तुझा साहित्य प्रवास चांगला चाललेला आहे हे दिसत आहे. पंकज भोसले हे इतिहास आणि मराठी या विषयात MA आहेत आणि दुसरं त्यांची नावच इतकी आहेत वैशिष्ट्यपूर्ण त्यांच्या पुस्तकांची. त्याच्यामध्ये विश्वामित्र सिंड्रोम आणि हिट्स ऑफ 92 या 2 कथासंग्रह आहेत आणि विशेष म्हणजे रहस्य कथा. पंकज भोसले मी अगदी याबद्दल तुमचं खास कौतुक करेन. कारण काय माहितीये लहानपणापासून रहस्य कथा म्हटलं की गुरुनाथ नाईक किंवा अर्नाळकर याच्या पलीकडे मराठी साहित्यामध्ये रत्नाकर मतकरी आहेत, प्रश्नच नाही त्याच्यामध्ये. पण काही जणांनी तरी लिहिलं असलं ना तरी सुद्धा रहस्य कथा खरंच दुर्लक्षित आहेत असं मला वाटतं आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही हे जे काम केलेलं आहे अर्थात पत्रकारितेत काम केल्याचा परिणाम म्हणून शेवटी रहस्य कथा लिहिण्यात होतोय का काय मला सांगता येत नाही. कारण मोठ्या राजकारणातल्या रहस्य कथा अनेक वेळेला उघडकीला येत असतात वेगवेगळ्या ठिकाणून. पण या रहस्य कथांच्या मध्ये तुम्हाला कुसुमाग्रज प्रतिष्ठानची अभ्यास ही सुद्धा मिळालेली आहे, शिष्यवृत्ती पण मिळालेली आहे. दुसरं मला तुमचं फार आवडलं की जुनी आणि दुर्मिळ मराठी पुस्तकं वाचवण्यासाठी आणि त्यांचे महत्व पटवून देण्यासाठीच तुम्ही समाज माध्यमांमध्ये कार्यरत आहात. हे खूप चांगलं आणि महत्वाचं काम आहे. खूप मध्यंतरी आमच्याकडे पुस्तकांच्या संदर्भामध्ये काही लेखक लेखिका आले होते. त्याच्यात त्यांनी पुस्तकांची व्यक्तिमत्व याच्यावरतीच लिहिलं होतं की ती माणूस गेला की त्या पुस्तकांचं काय होतं त्या व्यक्तिमत्वांचं. तसं पुस्तकं हे एक व्यक्तिमत्व आणि तुम्ही मगाशी बोलताना सांगितलं की पुस्तकाच्या राशी लागलेल्या आहेत तुमच्या पाठी आणि त्या तुम्हाला दिसू द्यायच्या नाहीयेत. दिसू द्यायच्या आहोत प्रदर्शन करतात किती वेळा पंकज वाचलेल्या पुस्तकांचं. मला ते दिसू द्यायच्या नाहीयेत. ते तुम्ही एक अतिशय प्रामाणिक आणि तळमळीचे लेखक आहात असं दिसतंय प्रत्यक्षामध्ये आणि तुम्ही फीचर एडिटर आहात. परत तुम्हाला अरुण टिकेकरांचा पुरस्कार त्यांच्या नावाचा मिळालेला आहे. विश्वसंवाद केंद्राचा देवर्षी नारद पत्रकारिता सन्मान मिळालेला आहे. एक वेगळं व्यक्तिमत्व आणखीन तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल उत्सुकता वाटेल अशी तुमची ती हॅट
म्हणजे आतापर्यंत इतके लेखक आले त्याच्यामध्ये अशा प्रकारचं एक स्वतःचं म्हणणं असणारं दिसतंय व्यक्तिमत्वातून असे लेखक विरळाच. त्या दृष्टिकोनातून तुमच्या दोघांचं मी वैशिष्ट्य पूर्ण असं आगमन झालेलं आहे आणि या साहित्य रंगाच्या कार्यक्रमात आपण कार्यक्रम सुरू करूया अशी मी तुम्हाला विनंती करते. आणि उत्तरा, तू या दोघांनाही शोधलंस, म्हणजे ते होतेच प्रत्यक्षामध्ये, पण आपल्या साहित्य रंगापर्यंत त्यांना आणलंस याच्याबद्दल आपल्याला रसिक प्रेक्षकांची खूप चांगली दाद मिळणार आहे, म्हणून मी तुझंही अभिनंदन करते. तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. अगदी अगदी. आणि नीलमताई, तुम्ही म्हणालात तसं त्या हॅटमुळे एक रहस्यमय वातावरण असं सुद्धा आमच्या डोळ्यासमोर आलेलं आहे. त्यामुळे आता उत्सुकता आहे की त्या कथेमध्ये नेमकं काय असणार आहे. विश्वामित्र सिंड्रोम हा जो कथासंग्रह आहे त्यातली शेंगदाणा चिंकी, आता त्या नावामध्ये सुद्धा वेगळेपण आहे. आपण शेंगदाणा चिक्की म्हणतो, तर मी दोनदा त्यांना विचारलं, नक्की शेंगदाणा चिंकी असंच नाव आहे ना? तर आता हा हा एक वेगळेपणा आहे. आणि मग नेमकं काय बरं आहे त्याच्या मागे, असे तेही नावापासूनच रहस्य सुरू होत आहे. तर मी पंकज तुम्हाला विनंती करते की त्या कथेतला काही भाग आज आमच्यासाठी तुम्ही वाचा. पंकज. हो, त्या त्या कथेमध्ये पिंकी हा आमच्या म्हणजे पिंकी हा नावाचं असलेलं म्हणजे टोपण नाव दिलं जाणारं माझी शेवटची पिढी होती. आता पिंकी नाव दिलं जात नाही, वेगळंच नाव काहीतरी दिलं जातं. तर हा ह्या शेंगदाणा चिंकी कथेतला हा सुरुवातीचा भाग आहे, ज्याच्यामध्ये हे जरा नावाच्या संदर्भात काही तपशील आहेत, म्हणून मी हा भाग वाचायला घेतलेला आहे. याच्यामध्ये मी त्याचं वाचन सुरू करतो. तरी तिचा चेहरा सुंदरच होता. चार चौघांत आकर्षून घेण्यासाठी मात्र तिचे अधिकचे श्रम उगाचच सुरू असत. अंड्याच्या आकारासारखा असल्याने तिला लहानपणी चेहऱ्यावरून आळीत शेंगदाणा हे टोपण नाव पडलं होतं. शेंगदाणा किंवा अंड्याच्या आकाराशी समांतर चिकू हे नाव पडलं नव्हतं. घरात तिला पिंकी नाव टाळून चिंकी म्हटलं गेलं. त्याची एक गमतीशीर गोष्टच आहे, म्हणजे फार मोठी नाही, अगदी छोटीशी. पिंकी या नावाचं आकर्षण त्या पिढीच्या आईबापांवर कसं काय पडलं होतं कुणास ठाऊक. मुलींसाठी मुन्नी, चंपू, गब्बू, बेबी, बाबी आदी टोपण नावं तयार होत होती, पण पिंकी या नावापुढे ती जराही तग धरू शकली नाहीत. एक्सपायरी डेट नसल्यासारखं पिंकी नाव कायम राहिलं. चाळीतल्या दर 3 घराआड, इमारतीच्या दर 1 माळ्याआड, दर 1 आळीआड हमखास एक लोकप्रिय पिंकी उपलब्ध होती. आणि त्या पिंक्यांनी वयात येताच किंवा वयाआधी घातलेला धुमाकूळ ही आळीतल्या जनमनात कोरला गेला होता. एक पिंकी वयाच्या 12व्या वर्षातच 2 बाळांची आई असल्यागत भरल्या अंगाची दिसू लागली. त्याचे रहस्य ती 13व्या वर्षी आळीजवळच्या बाजारात नारळ पाण्याचा व्यवसाय करणाऱ्या मुलासोबत पळून गेली तेव्हा सगळ्यांना उलगडलं. एक पिंकी पुरुषीच होती. ती पतंग उडवायची आणि जोरात घसटून आळीतल्या मुलांना लाजवत त्यांचे पेच कापायची. पुढे पतंगीच्या दिवसातच दुमजली चाळीच्या गच्चीत तिची कन्नी कोणी कापली आणि तिला प्रेग्नंट कोणी केली याचा शोध कुणाला लागला नाही. तिला मात्र रात्रोरात नाशिकमध्ये कुण्या नातेवाईकांकडे पिटाळण्यात आलं. एका पिंकीचं जोरदार लग्न साऱ्या आळीने डोळे वटारून पाहिलं आणि महिन्यातच तिचं बाहेरचं लफडं सुरू असल्याने नवऱ्याच्या सोडचिठ्ठीने तिचं परतणं त्यांना अनुभवावं लागलं. पुढे गॅलरीत उभं राहून वेड्या मुलीसारखं तिचं बलवान बाप्यांकडे पाहणं सुरू असायचं. एका पिंकीने समांतर 3 प्रेम प्रकरणं करून ठेवली होती आणि घरातून ठरवण्यात आलेल्या भलत्याशीच लग्न करायला निघाली म्हणून त्या 3 जणांनी तिच्या घरामध्ये येऊन धुमाकूळ घातला होता. आधी त्या 3घांनी पिंकीशी भांडण केलं आणि नंतर आपापसात त्यांचं पिंकीच्या मालकी हक्कावरून वाजलं. प्रसंग मनोरंजक मारामारीपर्यंत उतरला. आळीची एक दिवस लाईव्ह आणि पुढचा महिना चर्चिल करमणूक झाली. अपवादही असतील अर्थात, पण आळीत तरेवाईक आणि जगावेगळ्या घटना घडणाऱ्या मुलींचं प्रचलित नाव योगायोगानं पिंकीच होतं. त्यामुळे अशा सगळ्या मुलींबाबत झालेल्या टोकाच्या विचित्र घटनांमागे पिंकी हे नाव कारणीभूत असल्याचा निष्कर्ष चिंकीचे पप्पा म्हणजे आळीचे सार्वजनिक काका राजाराम दामोदर पाचपांडे यांनी सर्वात आधी काढला. मग आपल्या सतत चिरचिरणाऱ्या मुलीची जन्मानंतर जाणीव जागृत झाल्यापासून तिला त्यांच्याकडून चिंकी संबोधलं जाऊ लागलं. पण जशी ती आळीतल्या मुलामुलींमध्ये खेळण्याच्या वयात आली तसा तिच्या शेंगदाणा चेहऱ्याचा उद्धार जोमात होऊ लागला. मग पुढे घरचं आणि बाहेरचं अशा दोन्ही नावांच्या एकत्रीकरणातून तयार झालेल्या शेंगदाणा चिंकी या नावापुढे तिचं पाळण्यातलं मोनालिका हे नाव झाकोळलं गेलं. मी तिचा सर्वाधिक काळ म्हणजे तब्बल 2 वर्षे बॉयफ्रेंड असल्याने मला तिच्याकडून मिळालेली माहिती ही अगदी तंतोतंत म्हणावी लागेल. पण आळीमध्येच राहत असल्याने नंतर तिने सांगितलेल्या अनेक गोष्टींमध्ये
आणखी काही वेगळे तपशील जोडले गेले. माझ्या नजरेतून मी आणखी काही संदर्भ पडताळून पाहिले, तेव्हा तिने सांगितलेल्या गोष्टी अधिक स्पष्टपणे माझ्या समोर आल्या. तर चिंकीचं बालपण शेंगदाण्याविषयी तिच्या मनात तिटकारा वाढवत संपलं. शेंगदाण्याची चिक्की, शेंगदाण्याचा कूट, शेंगदाण्याची चटणी तिने कधी चाखूनही पाहिली नाही, इतका तिच्यावर शेंगदाणा नावाचा मारा झाला होता. आळीत पिनाक कुरकुरे आणि विनय खांडेकर या जोडगुळीने पहिली दुसरीत असल्यापासून ती दिसतात ए शेंगदाणेवाले म्हणून हाळी देण्यास सुरुवात केली. त्याचं पाहून इतरही पोरं पोरी बाया पुरुष तिला शेंगू, शेंगदाणू, शेंगे असं काही बाई बोलू लागली. सुरुवातीला रडण्याच्या, मग उलट बोलण्याच्या आणि अंतिमतः दुर्लक्ष करण्याच्या 3 अवस्थांनी चिंकीला आपल्याला देण्यात आल्या नावावरून निगरबट्ट बनवलं. तिला चिडवण्याची धार बोथट होईपर्यंत शेंगदाणा चिंकी हीच आपली ओळख असल्याचे तिच्या मनानं पक्क केलं. तिच्या आई आणि आजीने गैरसमजुतीने भरलेल्या कहाण्यांद्वारे तिच्या चेहऱ्याबाबतच्या प्रश्नांना उत्तर देऊन तिला गप्प करण्याऐवजी आणखी कुतूहलात टाकलं. आपल्या अख्ख्या घराण्यात कोणाचाच चेहरा असा अंड्यासारखा नाही. तू पोटात असताना झालेल्या चंद्रग्रहणामध्ये तुझ्या आईला एका जागी बसून राहायला सांगितलं होतं, तर तुझ्या चुळबुळ्या आईने अंडी उकडून खाऊन तुझ्या चेहऱ्याची अशी दुर्दशा करून ठेवली, हे आजीने सांगितलेलं रहस्य होतं. आईने सांगितलेल्या गोष्टीत मात्र याच ग्रहणात तिने खाऱ्या शेंगदाण्यांची 3-4 पाकिटं फस्त केल्याचं सांगितलं होतं. पुढे पप्पा कधी एकटे तर कधी मित्रांसोबत घरात दारूची मैफल सजवत असताना तिने या 2 गोष्टी त्यात आवर्जून पाहिल्या असल्याने त्या ग्रहण काळात आईही पप्पांसोबत दारू डोसत होती की काय, या पडलेल्या प्रश्नांना तिने कधी आईसमोर बाहेर काढलं नव्हतं. त्या शेंगदाण्यांबाबत तिच्या मनात जसा तिरस्कार निर्माण झाला, तसा कधी काही ग्रहण घडून पृथ्वी तलावरच्या मुलामुलींचे चेहरे बिघडवणाऱ्या चंद्राचाही तिला तिरस्कार वाटायला लागला. आळीतल्या पोरांमध्ये चालणाऱ्या आई बहिणीवरच्या शिव्यांचा उच्चार ती चंद्र पाहिल्यावर मनातल्या मनात त्याला उद्देशून करू लागली. तिच्या चंद्रावरच्या तिरस्काराला खिजवण्यासाठी मात्र अख्खं बॉलिवूड सज्ज झालं होतं. दूरदर्शनची इनमिन 3 चॅनल्स असो किंवा आळीत जवळजवळ सगळ्या घरात चालणारा वॉल्व रेडिओ, गाण्यांच्या कार्यक्रमात, चित्रपटांत असलेल्या गाण्यात चंद्र म्हणजे जेवणातल्या मिठासारखा शब्द होता. त्या काळातील तद्दन फालतू हिट गाणी आधी लोकांच्या घरात लागत, नंतर कॅसेट कंपन्या, गायक गायिका, चोरटे संगीतकार गीतकार त्यावर धनवान होत. मग ट्रेन वा कुठल्याही प्रकारच्या सार्वजनिक स्थळांवरचे भिकारी अंतिमतः त्या गाण्यांवर कमाई करत. सरळ साधी आणि सर्वसमावेश गाणी ऐकायला न मिळण्याचा या पिढीला शापच मिळाला होता जणू. चांद तारे तोड लावू, ऐ चांद तेरी चांदनी की कसम, चांद जैसा मुखडा असल्या शब्दांची गाणी हिट होण्याच्या काळात चिंकीची पौगंडावस्था सुरू झाली. तेव्हा ती अवास्तववादी नवी हिंदी गाणी ऐकायची किंवा पाहायचीच नाहीत, असा निर्धार तिने केला. मग जुनी गाणी ऐकायला गेली तर तिला मुखड्यात राहिलेला चंद्र अंतऱ्यात कोंबलेला स्पष्टपणे जाणवायला लागला आणि एकूण पौगंडावस्थेत गुणगुणावं वाटू लागणारं संगीतच तिने आयुष्यातून बाद करायचं ठरवलं. रेडिओ चंद्रावरची जुनी नवी गाणी वाजवून वाजून तिची खिल्ली उडवत असल्यासारखं तिला वाटू लागलं. नव्यानेच सुरू झालेल्या MTV व्ही चॅनलवरची हिंदी गाणी तिला नकोशी वाटू लागली. इंग्रजी गाण्यातील शब्दच कळत नसल्याने ती ऐकण्याचा प्रश्नच नव्हता. पुढे झाडून तिच्या समोर बालभारतीतून आलेल्या कवितांनीही तिला चंद्र दाखवायला सुरुवात केल्यावर तिच्या साऱ्या कवींवर राग निर्माण झाला. चंद्र शब्द नसलेल्या कवितांखेरीज काव्य विभाग तिने परीक्षेसाठी ऑप्शनला टाकला आणि मराठीतील गद्य विभाग मजबूत केला. विज्ञानातील धड्यात चंद्रावर उतरलेला नील आर्मस्ट्रॉंग, बज आल्ड्रिन यांचे चेहरे तिने विद्रूप केले आणि चंद्राचा रंग अमावस्यी काळा करून टाकला. या तिच्या चंद्रावरच्या बहिष्कारामुळे काव्य संगीतातून देशभरातील युवकांवर पिढ्यानपिढ्या आपोआप होणाऱ्या भावनिक पोषणाच्या अंशाची तिच्यात कमतरता निर्माण झाली. पुढे आलेली रॅप पॉप अल्बम क्रांती, वेगळं वाटणारं आणि नंतर सततच्या माऱ्याने बोर करणारं सुफी संगीत आणि AR रहमान मॅनिया यांबाबत तिची बुद्धी मठ्ठोत्तम झाली. उदास आणि चिरकू शेंगदाण्यासारखं तिचं व्यक्तिमत्व बनत गेलं आणि ते तब्बल तिच्या तारुण्यापर्यंत टिकून राहिलं. धन्यवाद. वा, खूपच छान. आणि आता मला वाटतं प्राजक्ता गाण्यांमधनं चंद्र बाजूला काढेल की काय असं मला वाटायला लागलं आता. इतकी प्राजक्ताची गाणी हिट झालेली आहेत आणि खरोखर ही चिंकी खूपच वेगळी वाटली आणि ती उत्सुकता मात्र मनात राहिली की
पुढच्या काळात जाऊन अगदी थेट मूळ हे पुस्तक आपण वाचावं, इतकी उत्सुकता नक्कीच आमच्या मनात निर्माण झाली आहे. पण प्राजक्ता, तू जसं वेगवेगळ्या कविता लिहिल्यास, तसं अनेक गीतांचे अल्बम तुझे प्रसिद्ध झालेले आहेत. गंध हलके हलके असेल, ये प्रिये, पल आहे, अंकुर, आपण अतिशय सुंदर त्याचं हो, काम केलं हो. होतं. तिला जगू द्या किंवा बंगाली संगीतकार पानुरे यांच्या पाऊस आला घनगर्दचा, या मराठी गाण्यांच्या अल्बमसाठी तू जे गीतलेखन केलंस तेही वैशिष्ट्यपूर्ण आहे. आसमंतावरी असेल, बेधुंद लाटा असतील, आज की रात, या खरं तर या सिनेमातली जी 2 स्त्रीची गीतं आहेत, ती सुद्धा तू लिहिलीयेस. आणि हे सगळं लिहीत असताना मला असं वाटतं गीतकार आणि कवयित्री असे दोन्ही पैलू तू अतिशय उत्तम रीतीने उलगडलेस. आता बघूया तुझ्या कवितेत आम्हाला असा चंद्र सापडतोय की काय? प्राजक्ता, पहिल्या 3 कविता तुझ्या कोणत्या सादर करतेयस? नक्की, नक्की. सगळ्यात पहिल्यांदा उत्तराताई तुझे, नीलमताईंचे मनापासून आभार आणि साहित्य रंगासाठी मला आमंत्रित केलं त्यासाठी अगदी खूप 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 धन्यवाद. माझी पहिली कविता जी आहे त्यात चंद्र नाहीये, पण चंद्रावरची ती नाहीये. ती एका अतिशय साध्या एका विषयावरची आहे, की मला वाटतं मी विषय सांगण्यापेक्षा कवितेतूनच तो उलगडला तर माझी कविता यशस्वी झाली असं वाटेल. कारण कवितेविषयी प्रस्तावना न करणं ही एक चांगली कविता असल्याचं एक लक्षण आहे. त्यामुळं मला सांगा तुम्हाला ही कविता माझी आवडली का? एक एका छोट्याशा फुलावरची कविता आहे. कवितेचं नाव आहे जास्वंदी. बघा हां. जास्वंदीच्या झाडावर जास्वंदीच्या झाडावरती सुकून गेल्या फुलास एका. जास्वंदीच्या झाडावरती सुकून गेल्या फुलास एका. एक पाखरू छेडत त्याला म्हणते काही घेऊन झोका. जास्वंदीच्या झाडावरती सुकून गेल्या फुलास एका. एक पाखरू छेडत त्याला म्हणते काही घेऊन झोका. पंख अंसुली राखाडीसे झाक त्यावरी गर्द शेंदरी. पंख अंसुली राखाडीसे झाक त्यावरी गर्द शेंदरी. बाकदारशी चोच निमुळती आणि कशे पुट शुभ्र पांढरी. भरभर चंचल घेई गिरक्या भरभर चंचल घेई गिरक्या फांदीवरती टिकेल क्षणभर. भरभर चंचल घेई गिरक्या फांदीवरती टिकेल क्षणभर. फुलास नकळे काय नेमके मनात त्याच्या होय निरंतर. फुलास नकळे काय नेमके मनात त्याच्या होय निरंतर. फुलास समजेना काही फुलास समजेना काहीही कशास त्याच्या अवतीभवती. फुलास समजेना काहीही कशास त्याच्या अवतीभवती. भिरभिर करुणी काय शोधते सुकून गेल्या देहावरती. भिरभिर करुणी काय शोधते सुकून गेल्या देहावरती. त्या पुष्पाच्या देठापाशी त्या पुष्पाच्या देठापाशी तोच लावुनी वेडा पक्षी. त्या पुष्पाच्या देठापाशी तोच लावुनी वेडा पक्षी. पुष्परसाचे प्राशन करतो उमटवतो नाजूकची नक्षी. चंचू स्पर्शाने नकळतसे चंचू स्पर्शाने नकळतसे ममत्व लागे जणू पाझरू. चंचू स्पर्शाने नकळतसे ममत्व लागे जणू पाझरू. जास्वंदीच्या मनातले मग हळूच लागे शल्य ओसरू. जास्वंदीच्या मनातले मग हळूच लागे शल्य ओसरू. कृतज्ञता कृतज्ञता डोळ्यात घेऊनी कुळे पाखरू घेते गिरकी. कृतज्ञता डोळ्यात घेऊनी कुळे पाखरू घेते गिरकी. जास्वंदीला वाटून गेले जणू लागला जन्म सार्थकी. जास्वंदीला वाटून गेले जणू लागला जन्म सार्थकी. मातीमध्ये मिसळून जाण्या फूल गळूनी गेले खाली. मातीमध्ये मिसळून जाण्या फूल गळूनी गेले खाली. आनंदाने संतोषाने सांगताच जन्माची झाली. आनंदाने संतोषाने सांगताच जन्माची झाली. एक यानंतर एक थोडी वेगळी एक मला स्वतःला खरं मुक्तछंद इतका फारसा आवडत नाही. मी वृत्तबद्ध कविता लिहिणारी आहे. वृत्तांचा अभ्यास आहे माझा. पण एक मुक्तछंद लिहिला होता बघा, सादर करते कसं वाटतंय. एकदा
स्वतःला झोकून देईन म्हणते. एकदा स्वतःला झोकून देईन म्हणते, उंच पर्वताच्या सगळ्यात वरच्या दरीतून खाली खोल 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 एका क्षणात. एकदा स्वतःला झोकून देईन म्हणते, उंच पर्वताच्या सर्वात वरच्या घडीतून खाली खोल 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 एका क्षणात. खाली येताना विखरत जाईल. खाली येताना विखरत जाईल, छिन्न विछिन्न होऊन. पसरतील माझे अवयव कण कण होऊन. क्वचित क्वचित उडतीलही वाऱ्यावर माझी वस्त्रे. क्वचित उडतीलही वाऱ्यावर माझी वस्त्रे. मग एका अशा ठिकाणी येईन, जिथे भेटतील मला माझ्याच सारख्या स्वतःला झोकून दिलेल्या काही जणी. मग एका अशा ठिकाणी येईन, जिथे भेटतील मला माझ्या सारख्या स्वतःला झोकून दिलेल्या काही जणी. त्यांच्या सोबत जात राहील अज्ञाताच्या वाटेवर. त्यांच्या सोबत जात राहील अज्ञाताच्या वाटेवर. देत राहील ज्याला जे हवं ते. देत राहील ज्याला जे हवं ते. सोसत राहील अनेक वार घाव अत्याचार निमूटपणे. सोसत राहील अनेक वार घाव अत्याचार निमूटपणे. अखेर कुठेतरी भेटशीलच तू अथांग. अखेर कुठेतरी भेटशीलच तू अथांग. तेव्हा तशीच तुझ्या मिठीत येईन म्हणते. तेव्हा तशीच तुझ्या मिठीत येईन म्हणते. खरंच एकदा नदी होईन म्हणते. खरंच एकदा नदी होईन म्हणते. मंडळी, माझ्या ओळखीमध्ये ताईंनी सांगितलं की मी गझल पण, तर एक गझल सादर करते. पहा आवडते का? म्हटलं असं आहे, कुण्या खिडकी तला पडदा. कुण्या खिडकी तला पडदा जरासा हात. कुण्या खिडकी तला पडदा जरासा हालला होता. जणू अपरिचित या वस्तीत कोणी आपला होता. जणू अपरिचित या वस्तीत कोणी आपला होता. गुलाबी होऊनी हे थेंब धरतीवर बरसले की. गुलाबी होऊनी हे थेंब धरतीवर बरसले की. मिठीमध्ये कुणी हा शुष्क ढगही घेतला होता. मिठीमध्ये कुणी हा शुष्क ढगही घेतला होता. कशाला एवढ्या पटकन सुखा आलास तू इकडे. कशाला एवढ्या पटकन सुखा आलास तू इकडे. हसायचे कसे हसायचे कसे अजूनही सरावच चालला होता. हसायचे कसे अजूनही सरावच चालला होता. तुला प्रेमात वा रागात होते बोलले कोणी. तुला प्रेमात वा रागात होते बोलले कोणी. तुझ्या मौनातला का बर्फ इतका वितळला होता. तुझ्या मौनातला का बर्फ इतका वितळला होता. आणि शेर आहे, न मी भिजले न दरवळले न घडले वेगळे काही. न मी भिजले न दरवळले न घडले वेगळे काही. रिझवण्याचा तुझा सुद्धा अभिनय चांगला होता. रिझवण्याचा तुझा सुद्धा अभिनय चांगला होता. आणि शेर पहा, उगाचच भावनिक होऊन ऐकवली गझल त्याला. उगाचच भावनिक होऊन ऐकवली गझल त्याला. रदीफ उत्तम रदीफ उत्तम म्हणे, पण काफिया का भंगला होता. रदीफ उत्तम पण म्हणे, काफिया का भंगला होता. आणि शेवटचा शेर आहे, जखम झाली मला. जखम झाली मला पण ही खरी अडचण तिथे नव्हती. जखम झाली मला पण ही खरी अडचण तिथे नव्हती. खरी अडचण तुझ्या हाती मिठाचा टोपला होता. खरी अडचण तुझ्या हाती मिठाचा टोपला होता. कुण्या खिडकीतला पडदा जरासा हालला होता. जणू अपरिचित या वस्तीत कोणी आपला होता. धन्यवाद. वा वा. गझलचा एक एक शेर आणि रदीफ काफिया मतला या सगळ्याच गोष्टी इतक्या सुंदर रीतीने तू खरं तर गुंफल्यास प्राजक्ता, की ती प्रत्येक शैली म्हणतो ना ती यातनं साकार झाली. आणि एकदा झोकून देईन म्हणते, म्हणजे स्वतःला झोकून देणाऱ्या
काही जणी ज्या तुला भेटल्या आणि त्यातली तू जेव्हा सापडतेस तेव्हा निश्चित एक वेगळेपण जाणवतं आणि म्हणून खरंच एकदा नदी होईन म्हणते हा जो एक शेवटचा तो पंच होता तो अतिशय उत्तम असा नक्कीच जाणवला. कारण आणि बऱ्याचदा असं होतं ना, की मध्यंतरी एक प्रवाह असा आला होता, की आम्हाला वृत्तात लिहिणं म्हणजे बंधन वाटतं. आपण मग हम्म, मुक्तछंदात लिहितो, तीच खरी कविता बरोबर. वगैरे, वगैरे. आणि मग एकच वाक्य तोडून, तोडून, तोडून लिहिलं की मुक्तछंद होतो. असं खूप झालं होतं आणि मग शिसारी येईपर्यंत मुक्तछंद लिहिले गेले. पण मग त्याला काही खरंय. अर्थच राहिला नाही. मग मी थोडासा म्हणलं आपण प्रयत्न कारण मुक्तछंदाला शेवटी तो एक कलाटणी पाहिजे, एक यू-टर्न पाहिजे बरोबर. तिथे. त्याशिवाय आणि तुमचा तो यू-टर्न थॉट तो पाहिजे. म्हणजे हां, खरं. तो होत नाही. पूर्ण होत नाही. म्हणून मी तो बरोबर. केलेला एक प्रयत्न होता. आपल्याला आवडला. खूप खूप अगदी, आभार. अगदी. म्हणून ते नेमक्या शब्दात खरंच एकदा नदी होईन म्हणते म्हटल्याबरोबर लगेच तो क्षण जो आहे तो आमच्या डोळ्यासमोर निश्चित आला. खरं तर खूप पुन्हा म्हणून पंकज तुमच्याकडे वळते, की राज्यभर तुम्ही पुस्तक भटकंती केलेली आहे आणि पुस्तकांसाठी, दुर्मिळ पुस्तकांसाठी सुद्धा तुम्ही खूप प्रयत्न केलेत. त्यामुळे पुढचं तुमचं जे वाचन आहे त्याबद्दलची उत्सुकता आमच्या मनात नक्कीच आहे. फ्रेंच मेनिया यातलं एक प्रकरण तुम्ही आता वाचणार आहात, की आवली हो. कोळीचे पर्यटन अर्थात मुंबई हा दर्शन. तर नेमकं हा काय आहे त्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा हा आणि वाचा. 3 आठवड्यापूर्वी ही कादंबरी प्रकाशित झाली. माझी पहिली कादंबरी आहे ही. फ्रेंच बरोबर. मेनियाक नावाची. आणि त्यातलं हा काळ जो आहे तो 2005 ते 2008 या ह्याच्यातला आहे. मुंबई बदलापूर या उपनगरामधून पहिल्यांदा म्हणजे तिचं पूर्ण शिक्षण जे झालेलं आहे बी-ए, एम-ए पर्यंत ते उल्हासनगरच्या पलीकडच्या शहरामध्ये गेलेलं नाही. बदलापूरमध्ये ती राहते. ती पत्रकारितेच्या वर्गासाठी म्हणून ती मुंबईत आली. फोर्टामध्ये तिचं गरवारे इन्स्टिट्यूटमध्ये म्हणजे राजाबाई टॉवरच्या इमारतीमध्ये तिचं विद्यापीठात वर्ग भरतायत. तर ती हां. पहिल्यांदा मुंबई अशा पद्धतीने एकट्याने फिरते आली आहे. तर तिला जे काही दिसतंय त्याच्या संदर्भातलं हे तृतीयपक्षी निवेदन आहे. तर हे आवली कोळीचे पर्यटन अर्थात मुंबई दर्शन हे त्यातला एक प्रकरणातला एक छोटा भाग आहे. तो इथे मी भाग आहे. वाचतो. नक्की. संध्या संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत भरणाऱ्या पत्रकारितेच्या वर्गासाठी सकाळी 10 वाजता आपले शहर सोडणारी आवली कोळी विटीवरून 8:46 कर्जत पकडून 10:15 वाजता घरी येईल. गंमत म्हणजे या शहरातल्या नोकरदार वर्गाला प्रवास आणि कामासाठी रोज जाणाऱ्या 8-10 तासांमुळे थकवा येईल. आवली कोळी मात्र रात्री 10 वाजता देखील पॉन्ड्स ड्रीम फ्लॉवर पावडरीच्या किंवा विस्पर अल्ट्राच्या जाहिरातीतल्या मुलींसारखी उत्साही दिसे. पत्रकारितेच्या वर्गाच्या प्रमुख प्रमिला भागवत मॅडमनी सुरुवातीला सर्वांना सांगितलेले, मुंबईत पत्रकारिता करायची असेल तर अख्खी मुंबई पालथी घाला. रेल्वेच्या प्रत्येक स्टेशनवर उतरून त्याजवळचा परिसर पहा. मुंबईतील ऐतिहासिक महत्वाच्या स्थळांचा फेरफटका करा. अभिजात साहित्यातील मोती वाचा. या सल्ल्यातील शेवटचा वाचनाबाबतचा मुद्दा सोडला तर पहिल्याच आठवड्यात डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, अंधेरी, बोरिवली, वसई, विरार आणि चेंबूर, गोवंडी, वाशी, वेलापूरमधील पोरेपोरी कोलंबसाच्या थाटात मुंबई पालथी घालण्यास सज्ज झाले. केप ऑफ गुड होपला वळसा घालून त्यांना जणू नव्या जागा शोधून काढायच्या होत्या. आवली कोळी देखील या फंदात तिसऱ्या आठवड्यात पडली. तोवर तिच्यात झालेला बदल हा पेहरावाचा होता. उल्हासनगरमधील जीन्स पॅन्ट आणि गुडघ्यापर्यंत जाणारा पट्ट्या पट्ट्यांचा टी शर्ट हा करुण आणि हास्यास्पद पोशाख असल्याची जाणीव तिला पत्रकारितेच्या वर्गात तिला पाहून हसणाऱ्या मुलामुलींच्या चेहऱ्यावरून झाली. डोंबिवलीतल्या पेंढारकर जोंधळेच्या, ठाण्यातील बेडेकर कॉलेजच्या पोरींचे मॉड ब्रँडेड वाटणारे कपडे हे फॅशन स्ट्रीट आणि कुलाब्याच्या कॉजवे जवळचे असल्याचे ट्रेनमधील परतीच्या प्रवासात तिला कळाले. केसी, झेवियर्स आणि विद्यापीठाच्या या पोरी एकाच डब्यात पत्रकारितेच्या वर्गात घेतलेल्या धड्यांवर नाही तर जीन्स टॉप स्वस्तात कुठे मिळतात यावर अखंड चर्चा करत आपापले स्टेशन आले नसते तर जगाच्या अंतापर्यंत तहान भूक विसरून त्या या विषयावर बोलायचे थांबू शकल्या नसत्या. या चर्चांतून दुसऱ्या आठवड्यात केसी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विठ्ठलवाडीतल्या मलालीशी तिची जुजबी मैत्री झाली. फॅशन स्ट्रीटवर साजेशा कपड्यांची खरेदी झाली. कुलाबा कॉजवेला कानातल्या, नाकातल्या आणि हातातल्या डॅशिंग आभूषणांचा पाठपुरावा झाला. तिसऱ्या आठवड्यात मनाली आणि तिची मुंबई शहराला चक्कर मारण्याच्या मिशाने गट्टी झाली. मग नवे जग शोधायच्या पवित्र्यात आवली कोळी देखील सकाळी दुर्मुखलेले घर सोडू लागली. विठ्ठलवाडी हे तेव्हा आताहूनही अधिक मागास असल्याने मनालीला ठाणे डोंबिवलीतल्या मुलींमध्ये थोडे दबल्यासारखे वाटे.
आवली कोळी आणखी पुढल्या 3 स्टेशनानंतरची असल्याने तिला अजब गुडघ्यापर्यंत येणारा टी शर्ट घालणाऱ्या मुलीविषयी कुतूहल आणि कणव दाटून आल्याने मनालीने आपणहून या शांती नावाच्या मुलीशी ओळख करून घेतली होती. 1 आठवडाभरात आपण तिच्यावर हुकूमत गाजवू शकतो हा मनालीचा विश्वास मात्र आवलीने तोडून टाकला. दोघींच्या शहर भटकंतीत मनाली काय म्हणाली याला महत्व पहिले 3च दिवस राहिले. 4थ्या दिवसापासून आवली काय म्हणते आणि ठरवते यावर त्यांचा दोघींचा ग्रुप मुंबईच्या कानाकोपऱ्यात भटकू लागला. शिवाजी पार्क, हाजी अली, वरळी ते नरिमन पॉइंटचं समुद्र, गिरगाव, महालक्ष्मी, वडाळा, भायखळा जवळचे राष्ट्रीय उद्यान, 7 रस्ता, कुलाबा, गेटवे ऑफ इंडिया, एशियाटिक लायब्ररी, जहांगीर कला दालन, अकबर अली, काळा घोडा, धारावी ही सगळी ठिकाणे आवलीच्या सांगण्यानुसार सर करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारचा चोर बाजार, कामाठीपुरा, भेंडी बाजार आदी कठीण भागांचाही यशस्वी दौरा पूर्ण झाला. यातून मनाली आणि आवली यांच्यात आत्मविश्वासाचा प्रचंड वायू भरला गेला. त्यांना आयुष्यभर कोणत्याही बाबतीत पुरला असता इतका. त्यांनी आपल्या तुटपुंज्या पैशातही इरॉस मेट्रोमध्ये सिनेमा पाहिला, बॅलार्ड पियरमध्ये ब्रिटानियाची बिर्याणी चाखली, इराणी रेस्टॉरंटमध्ये ब्रून बन मस्क्यासह चहा घेतला. या सगळ्या पुढे पत्रकारितेचे 2 तासांचे वर्ग त्यांना कंटाळवाणे भासू लागले. 4थ्या-5व्या आठवड्यात वर्गातले सगळे ग्रुप्स बदलले. हुशार कोण, भविष्यात पत्रकारिता गाजवणार कोण, आयुष्यात काहीही करू शकणार नाही कोण, त्यांचे भाकीत प्रमिला भागवत यांनी केले. पोरापोरींच्या शुद्ध लेखनातल्या ढिसाळ चुका त्यांनी फळ्यावर लिहिल्या. आवली कोळी 36 चुकींच्या शब्दांसह पकडली गेली. रेनवॉटर पाईप मधील हस्तगत मासिकांचे आपण एवढे पुन्हा पुन्हा वाचन केले असले तरी आपण शुद्ध लेखनात इतके कच्चे असल्याची चीड तिच्या मनात दाटून आली. शुद्ध लेखन सुधारण्यासाठी शहरामधील जोशी यांची लायब्ररी लावण्याचे तिने ठरवले. पण बाईंनी वेगळाच सल्ला सर्वांना दिला. दररोज सकाळ पेपरचा अग्रलेख एका वहीत उतरवून काढा. तिथेच चांगले प्रूफ रीडर उरलेत अजून. त्यामुळे तुमच्या शुद्ध लेखनाची घडी नीट होईल. सकाळचा अग्रलेख ठाणे स्टेशन येईस्तोवर ट्रेनमध्ये गिरवत आणि पुढे विटीपर्यंत जोशींच्या लायब्ररीतून आणलेल्या मराठी कादंबऱ्या वाचत तिचा प्रवास आणखी सुखकर होऊ लागला. त्या काळात तिने वाचलेल्या एकूण एक कादंबऱ्या म्हणजे गंमत होती. क्षेत्रमाडे, अभ्यंकर, लेले, भडबडे, राजे, पेंडसे आडनावांच्या लेखकांनी लिहिलेल्या कादंबऱ्या म्हणजे महाबोरिंग स्त्रियांनी वठवलेल्या प्रकरणांची बेरीज होत्या. कादंबऱ्यांमधील या सगळ्या व्यक्तिरेखा म्हणजे आपल्याच दुर्मुखलेल्या शहरात राहत असलेल्या ठाण्यापलीकडच्या प्रगत शहरात न गेलेल्या बाया वाटल्या तिला. कसल्याही गोष्टींवर रडत कुंथत जगणाऱ्या आणि आपल्या नवऱ्याच्या कुंकवाच्या रक्षणासाठी देवाचा धावा करणाऱ्या. मनालीने तिला पेठे आडनावाच्या बाईंच्या 14 कथा वाचायला दिसतोवर तिने लेखिकांच्या कथा कादंबऱ्या वाचायलाच घ्यायच्या नाही असा पण केला होता. मग पेठेबाई आणि एक नावाच्या दुसऱ्या एका साहित्यिकेच्या कथा वाचल्यानंतर तिचे मत बदलले. या काळात तिला नरिमन पॉइंटचा समुद्र, फोर्टातून जाताना आजूबाजूच्या भव्य इमारती पाहताना आपण खूप श्रीमंत असल्याचे वाटे. कोर्टाच्या समोरच्या रस्त्यांवरील दुकाने, पलीकडचे म्युझिक हाऊस, वेगवेगळ्या ब्रँडची काचेची दुकाने, मॅकडॉनल्ड्स, पिझ्झा हट आणि काय काय डोळ्यात साठवून घेऊ असे तिला वाटे. सूट बुटात टाय लावलेली आणि अद्भुत पोशाख केलेल्या ऑफिसर स्त्री पुरुषांचे तवे पाहत राहावेसे वाटते. मंत्रालय जवळच्या गर्दीतून तिथल्या सर्वसामान्य गटांसाठी असलेल्या खाऊ गल्ल्यांमधून फेरफटका मारतानाही तिला खूप आनंद होईल. तिच्या स्वप्नांमध्ये ती या फोर्ट आणि विद्यापीठाच्या परिसरात भटकत राहील. 3ऱ्या महिन्यात सेंट्रल, हार्बर आणि वेस्टर्न या रेल्वेच्या 3 मार्गांनुसार पुढे पत्रकारितेच्या वर्गातील मुलामुलींचे घनिष्ठ ग्रुप पडले. वर्गात भरपूर वाचणारा आणि प्रचंड पुस्तके असलेल्या ठाण्याचा विद्यानंद राणे नावाचा एक मुलगा होता. तो गिटार बासरी उत्तम वाजवी. त्याने आणि सुपर्णा जोशीने विद्यापीठाच्या कलागुण महोत्सवात जब कोई बात बिगड़ जाए हे गाणे देखील सादर केले होते. हिंदी आणि इंग्रजीपेक्षा मराठी पत्रकारितेच्या वर्गाने त्यात सर्वाधिक पारितोषिके मिळवली. भागवतबाईंनी अख्ख्या वर्गाचे कौतुक केले. पण पहिल्या तिमाही परीक्षेत कलागुण उधळ्यांसह निम्मी पोरे नापास झाली. तेव्हा मात्र त्यांनी सर्वांना शब्दांनी बडवून काढले. दिवसभर मुंबईची भटकंती आणि जीवाचे शहर ओरपण्यात मशगूल असलेल्या पोरांना अभ्यास करायला वेळ मिळाला असता तो कसा आणि कधी? कुर्ला, ठाणे, डोंबिवलीतली बऱ्या घरातील मुले मुली सकाळी 10ला घर सोडित ते रात्री 9 ते 10 पर्यंत कधीही घरी पोचत. जेवण खाण आटपून टीव्हीवर बातम्या किंवा गाणी पाहत त्यानंतर झोपत सकाळी नाश्त्याबरोबर पेपर वाचन करून घर सोडल्यानंतर मुंबईत उंडारण्याशिवाय त्यांना दुसरा उद्योग नसे. काही मुले मुली दोन्ही वेळेचा डबा आणत, काही केळी सफरचंद तर काही वडापाव, दाबेली आणि विटीच्या सबवेमध्ये मिळणाऱ्या 5 रुपयातल्या कोल्ड्रिंकच्या मोठ्या बाटल्या रिचवून आपली भूक भागवीत. आवली कोळी अशाच भेळ, दाबेली, केळी आहारावर भूक भागवी. पत्रकारितेच्या निमित्ताने मुंबई पाहण्याची बिनपगारी
उलट खर्च करायला लावणारी नोकरी आपल्याला मिळाली असल्याची समजूत तिने करून घेतली होती. पत्रकारितेचा इतिहास, उपयोजित पत्रकारिता, सर्जनशील लेखन, जनसंपर्क या सर्वच विषयात ती इतर अनेकांप्रमाणे नापास झाली होती. धन्यवाद. खरं तर डोळ्यासमोर ते सगळं चित्र आलं. म्हणजे मुंबईतच आपण राहतोय, म्हणजे आम्ही राहतोय. पण मुंबईतलं असं चित्रण हे खूप वेगळ्या पद्धतीने बघायला मिळालं. आणि पंकज, खरं तर मला माझे पत्रकारितेचे दिवस आठवले. असेच संध्याकाळी 6 ते 8 चा वर्ग असायचा. पण मी त्यांच्यासारखं फिरले नाही. मी सकाळी टायपिंग क्लास जॉइन केला, दुपारी एका ठिकाणी अनुभव घेतला आणि संध्याकाळी क्लासला गेले. तेव्हा नाही, मला आता उपनगरात जाणवायला लागलं, की अरे बापरे! असं काहीतरी उपनगरातल्या आवली कोळीसारखं. उपनगरातल्या मुलांचा मेन इश्यू होता की मुंबई त्यांना खूपच नवीन जगात आपण शिरल्यासारखं वाटायचं. म्हणजे अनेकांना ते बरोबर. पहिल्यांदा पाहिल्यानंतर ते वाटतंच तसं. पण उपनगरातून काही लोक पुढेच जात नसायचे. म्हणजे ठाण्यात जन्मलेला कैक वर्ष आयुष्याचा विटीचा गेलेला नसायचा आमच्या काळामध्ये. बरोबर. तो एक भाग होता. आता रोज लोक प्रवास खरंच आहे. करतात. त्यामुळे नाही, आम्हाला मला हास्य याची आठवण चित्रेपण. आली उत्तरा. हो, भटक्याची भ्रमंती प्रमोद हो. नवलकरांची आठवण आली खरंय. त्याच्यामध्ये. हो. ते आपण म्हणाले की त्यामध्ये पहिल्यांदा येणार मुंबईत असं काही नाहीये. मी अनेकदा येऊन गेले तरी सुद्धा मुंबई मला झेपत नाही. अनेकदा येऊन गेले. नाही नाही, म्हणजे मला असं रेकॉर्डिंगच्या वाटतं मुंबई निमित्ताने फार असेल, सोपी आहे म्हणून. सिरियलच्या निमित्ताने असेल, मुंबई नाही झेपत. नाही, मला नाही नीलमताईंचं असं काहीतरी वाटत. वेगळं म्हणणं आहे. नाही, मला नाही, असं नाही. मला वाटतं मला. म्हणायचं होतं मी अनेकदा येऊन गेले मुंबईत, पण मुंबई अजूनही नाही झेपत. म्हणजे रेकॉर्डिंगच्या निमित्तानं असेल स्टुडिओजमध्ये किंवा ते गोरेगाव फिल्म सिटीला सीरियल चालू होत्या त्यावेळेला असेल. पण सोपा मार्ग हाच असतो, की दादर टीटीला उतरायचं पुण्यावरनं, तिथून टॅक्सी करायची, तिथून मग लोअर परेल असू दे किंवा मग गोरेगाव फिल्म सिटी असू दे, तर आणखी कुठे असू दे, अंधेरी असू दे. नाही, पण चुपचाप उतरायचं. आपलं डोकं चालवायचं नाही. फोर्टला उतरल्यानंतरचा परिसर जो आहे ना, तो तुम्ही जर का खरंय. रोज जर का चाललात तर तुम्हाला ते ह्यातलं वर्णन जे आहे ते खूप पटेल. अगदी, नाही, अगदी. मी नीलमताई, तुम्ही मुंबईतच काहीतरी. लहानाची मोठी झाली आहे. त्यामुळे मुंबईत लहानाची मोठी झालेली असल्यामुळे मला मुंबई फार सोपी वाटते आणि अगदी. दुसरं कधीही मुंबईत भीती वाटत नाही. हो, आणि मुंबईत प्रत्येक भागामध्ये गेलं तर काहीतरी आठवणी असतात आणि त्यामुळे खरंय. आवली कोळी जी आहे ना, त्या कोळ्यांबरोबरच आम्ही लहानाचे मोठे झालोय वरळीमध्ये. त्यामुळे काही वाटत नाही त्याचं. आणि उलट असं आता मुंबई विरुद्ध नाही, पुणे तिला असं ते नाहीये, पण भीती पुणं असं गोल भाग आहे नव्हे. आणि मुंबई सरळ आहे. भीती हा असा भाग फरक नव्हे. आहे त्याच्यामध्ये. हां. बरोबर आहे. पुढे काय घेऊया. करायचंय? कविता सुरू करूया आपण. कविता सुरू करूया. हां. नक्कीच. आणि खरंच आहे, म्हणजे पुन्हा एकदा पंकज, तुम्ही आम्हाला सगळ्यांनाच त्या सगळ्या आपल्या आपल्या काळात घेऊन गेलात आणि आपल्या आपल्या आठवणी ज्या आहेत त्या तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवल्यात. प्राजक्ता, तुझ्याही पुढच्या कवितांमधनं काही एक वेगळे विषय आपल्या समोर येणार आहेत. तर तुझ्या हो. कविता यानंतरच्या तू सादर कर. पुढची एक गझल सादर करते. आता त्यांनी जे काही सांगितलं, की तिचं आयुष्य त्या मुंबईतलं कसं होतं, एकूणच जगणं कसं झालं, काय झालं. तर अशीच एक आयुष्यावरची किंवा जगण्यावरची गझल आहे असं म्हणू. अ, सुख-दुःखाचे अजब अनोखे मिश्रण म्हणजे जगणे. सुख-दुःखाचे अजब अनोखे मिश्रण म्हणजे जगणे. प्रयत्नांवरी नशीब घालते विरजण म्हणजे जगणे. सुख-दुःखाचे अजब अनोखे मिश्रण म्हणजे जगणे. प्रयत्नांवरी नशीब घालते विरजण म्हणजे जगणे. सगळ्यांसाठी सगळ्या गोष्टी केल्यावरती कळले. सगळ्यांसाठी सगळ्या गोष्टी केल्यावरती कळले. नाही म्हणणे, नाही म्हणणे ना जमण्याची अडचण म्हणजे जगणे. नाही म्हणणे ना जमण्याची अडचण म्हणजे जगणे. तुझे तुझे पण माझे मी पण नसेल इतके सुंदर. तुझे तुझे पण माझे मी पण नसेल इतके सुंदर. त्यात तरीही सोबत असणे आपण म्हणजे जगणे. त्यात तरीही सोबत असणे आपण म्हणजे जगणे. क्षणैक मोहापायी वेडा उडत राहतो वरती. क्षणैक मोहापायी वेडा उडत राहतो वरती. उन्हात चमकून विरणारा तो धुलीकण म्हणजे जगणे. क्षणात चमकून विरणारा तो धुलीकण म्हणजे जगणे. नको दाखले पौर्णिमेचे मी समुद्र लाटायांचे. नको दाखले पौर्णिमेचे मी समुद्र लाटायांचे. आपल्यामध्ये आपल्यामध्ये आहे जे
आकर्षण म्हणजे जगणे. आपल्यामध्ये आहे जे आकर्षण म्हणजे जगणे. जीवन म्हणजे जन्म आणि मृत्यू मधले अंतर असते. जीवन म्हणजे जन्म आणि मृत्यू मधले अंतर असते. प्रवासातल्या भयगंडाचे दडपण म्हणजे जगणे. प्रवासातल्या भयगंडाचे दडपण म्हणजे जगणे. हातामधून हात निसटतो, घासच जातो निघून. हातामधून हात निसटतो, घासच जातो निघूनी. तळहातावर भाग्याची त्या चणचण म्हणजे जगणे. तळहातावर भाग्याची त्या चणचण म्हणजे जगणे. आणि शेवटचा शेर असा आहे, राघू घेतो उंच भरारी, परतूनही पण येतो. राघू घेतो उंच भरारी, परतूनही पण येतो. माझ्या लेखासाठीचा हा शेर आहे मंडळी. राघू घेतो उंच भरारी, परतूनही पण येतो. स्वैरपणाला संस्कारांचे कुंपण म्हणजे जगणे. स्वैरपणाला संस्कारांचे कुंपण म्हणजे जगणे. सुख दुःखाचे अजब अनोखे मिश्रण म्हणजे जगणे. प्रयत्नांवरी नशीब घालते विरजण म्हणजे जगणे. आणि लेखाचा विषय निघालाच आहे तर तो जेव्हा परदेशी निघाला होता शिकण्यासाठी, त्यावेळेला त्याच्या ग्रॅज्युएशनसाठी तो निघाला होता 2-2.5 वर्षापूर्वी. तेव्हा तेव्हा एक आईची एक जी काही एक तळमळ होती, खळखळ होती, थोडीशी ती लिहिण्याचा प्रयत्न केला होता. थोडीशी हळवी झाली तर समजून घ्या प्लीज. दूर चालला लेख उडून उंच भरारी घेण्या. दूर चालला लेख उडून उंच भरारी घेण्या. घरटे स्मरते त्याच्या साऱ्या हळव्या बालका. घरटे स्मरते त्याच्या साऱ्या हळव्या बालकहाण्या. बूट वाजणारे इवलेसे पायांमध्ये घालून. बूट वाजणारे इवलेसे पायांमध्ये घालून चालत होता इकडून तिकडे आवाजाच्या मागून. खिडकीमधल्या चिवताईला घास भरवता येईना. खिडकीमधल्या चिवताईला घास भरवता येईना. घरामधून पाय बाहेर होता नकळत पडला. खिडकीमधल्या चिवताईला घास भरवता येईना. घरामधून पाय बाहेर होता नकळत पडला. त्या पायाला वेगाची का इतकी झाली घाई. त्या पायाला वेगाची का इतकी झाली घाई. बोट सोडून पुढे निघाला पाहत राही आई. बोट सोडून पुढे निघाला पाहत राही आई. वेळ काढून अधेमध्ये तू बघशील वळून मागे. वेळ काढून अधेमध्ये तू बघशील वळून मागे. तुझ्या काळजीमध्ये दिसतील डोळे माझे जागे. दिसशील जेव्हा व्हिडिओ मध्ये बघेन डोळे भरून. दिसशील जेव्हा व्हिडिओ मध्ये बघेन डोळे भरून. बोलू हसू दोघे तेव्हा गंमत आपली स्मरून. बोलू हसू दोघे तेव्हा गंमत आपली स्मरून. फोन कॉल्स आणि व्हिडिओ आता सोय चांगली दिसते. फोन कॉल्स आणि व्हिडिओ आता सोय चांगली दिसते. स्पर्शमिठीची स्पर्शमिठीची त्याला सोन्या सर अजिबातच नसते. स्पर्शमिठीची त्याला सोन्या सर अजिबातच नसते. मार्गामध्ये असतील जरीही काटे अन अडचणी. मार्गामध्ये असतील जरीही काटे अन अडचणी. मात करुनी घाल सोनुऱ्या आकाशास गवसणी. मात करुनी घाल सोनुऱ्या आकाशास गवसणी. माफ करा मंडळी, थोडस हळवं व्हायला होतं ही कविता वाचताना प्रत्येक वेळी. आणि आता एक थोडीशी वेगळी कविता सादर करते. मी एकटीच होते. मी एकटीच होते अन एकटीचा. मी एकटीच होते अन एकटीचा आहे. प्राधान्यक्रम असा की प्राधान्यक्रम असा की मी शेवटीचा आहे. मी एकटीच होते अन एकटीचा आहे. प्राधान्यक्रम असा की मी शेवटीचा आहे. आरंभ अंत नाही. आरंभ अंत नाही ना मध्य कोणताही. आरंभ अंत नाही ना मध्य कोणताही. आकार देत नाही
आकार देत नाही, मी ती मितीच आहे. आकार देत नाही, मी ती मितीच आहे. सांजावऱ्या मनाला, सांजावऱ्या मनाला दिसते क्षितिज नुसते. सांजावऱ्या मनाला दिसते क्षितिज नुसते. तृष्णा तशीच आदिम मागे वळून हसते. तृष्णा तशीच आदिम मागे वळून हसते. ओझे कुण्या क्षणांचे घेऊन चालते मी. ओझे कुण्या क्षणांचे घेऊन चालते मी. मोहात का मनाचे पाऊल उगाच फसते. मोहात का मनाचे पाऊल उगाच फसते. आणि शेवटचा बंध असा आहे की जीवन व्यथाच की बेबंध धून आहे. जीवन व्यथाच की बेबंध धून आहे. यांत्रिक श्वास म्हणसे अस्तित्व खूण आहे. जीवन व्यथाच की बेबंध धून आहे. यांत्रिक श्वास म्हणसे अस्तित्व खूण आहे. नुसतीच आज गुणगुण ना त्यात अर्थ काही. नुसतीच आज गुणगुण ना त्यात अर्थ काही. बहुधा तुझ्या ऋणांची बाकी अजून आहे. बहुधा तुझ्या ऋणांची बाकी अजून आहे. मनापासून आभार मंडळी. मला इथे बोलवल्याबद्दल नीलमताई आणि उत्तराताई या दोघींना अगदी अगदी मनाच्या तळापासून खूप खूप धन्यवाद. प्राजक्ता, खूप सुंदर. खरं तर जगणं म्हणजे काय ह्याच्यावर अनेकदा अनेक कवींनी लिहिलंय. पण तरी सुद्धा प्रत्येक कवीची एक स्वतःचं म्हणणं असतं की जगणं म्हणजे नेमकं काय. तुझ्या या कवितांमधनं ते जाणवलं. आणि आजची प्रातिनिधिक आई तुझ्या कवितेतनं अगदी नक्की डोकावली. कारण अनेक घरांमधनं असं झालं आहे की मुलगा मुलगी कोणीही आता परदेशी शिकायला जातात आणि मग थोडंसं ते हळवेपण येतं. आणि ते तुझ्या कवितेतनं खूप डोकावलं. खूप सुंदर रीतीने तू खरं तर लिहिलंयस. दोघांचंही वाचन अतिशय सुंदर झालं. नीलमताई, आज खूप आभार. आपल्या या कार्यक्रमाचा समारोप करताना काय सांगाल? नवशहरांचं वर्णन फार ताकदीने आलेलं आहे आणि शहरांमधलं एक बकालपण जसं असतं तसं माणसाचं जीवन पण प्रचंड बदलत असतं वेगाने. आणि तो जो बदल आहे त्याच्यामध्ये पिंकी, चिंकी या सगळ्या नावांच्या मध्ये ज्या प्रकारची लैंगिकतेची ओळख असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे सांस्कृतिक बदल असतील किंवा ज्या चांगलं कशाला म्हणायचं वाईट कशाला म्हणायचं याच्याबद्दलच्या ज्या काही संकल्पना असतील त्या खूप बदलत गेलेल्या आहेत. आणि म्हटलं तर कोणी विचारणारं नाही तर त्याच्याबद्दल कोणी बोलणारं नाही. त्याच्यानंतर सांस्कृतिक धारणा सुद्धा खूप बदलणाऱ्या, म्हणजे शहर आणि खेड्यामध्ये शहरात म्हटलं तर खेडी असतात आणि खेड्यांमध्ये सुद्धा शहरीपणा असतो. वेगवेगळ्या प्रकारची निमशहरं आपल्याकडे झालेली आहेत आणि त्यामध्ये या ज्या सगळ्या बदलत असतात गोष्टी त्याच्यामध्ये त्या ग्रहण काळात आई पप्पांसोबत दारू ढोसत होती का काय या पडलेल्या प्रश्नांना त्यांनी कधी आईसमोर बाहेर काढलं नव्हतं. मला भाऊ पाध्याच्या बासू नका कादंबरीची आठवण आली इथे. खूप जुन्या काळात गेल्यासारखं वाटतंय. पण त्याच्यानंतर सुद्धा अनेक ज्या शहरांमधल्या म्हणजे बकालपणाच्या ज्या कादंबऱ्या आहेत किंवा लंपन प्रोलेटेरिएट म्हणतो आपण त्याला, त्या संदर्भातलं ही शेंगदाणा चिंकी आहे. आणि दुसरं मला असं वाटतं की यामध्ये खरं हे जग नवीन आहे कारण ती दृष्टी नाही आहे आधुनिक समाजाला बघण्यासारखी. शहर म्हटलं तर आपला आजही शहरांमधलं सगळं लिखाण जे आहे ते कुटुंबातल्या मधल्या घटना, पण आसपासचं जग किती वेगाने बदललेलं आहे त्याच्याबद्दल आजही लिहिलं गेलेलं नाहीये. म्हणजे शरद बाविस्करांनी झोमॅटो मधले हे जे सगळे मुलं आहेत सगळीकडे वस्तू पोहोचवणारी त्यांच्या संदर्भामध्ये जेव्हा लिहिलेलं आहे किंवा गिग वर्कर्सची जी मुलं मला भेटायला आली सगळेजण आणि त्याच्यामध्ये कोविड काळामध्ये सगळ्या घरोघर जाऊन सौंदर्य प्रसाधन करून घेण्यासाठी ज्या मुली जात होत्या की त्यांची सेवा करायला आणि त्यातल्या मुलींनी जे अनुभव सांगितले तेव्हा त्यातलं भयान पण लक्षात येतं की पेडिक्युअर करायला तिने सांगितलं की टॉयलेटमध्ये बसून त्या सीटवरती बाई बसलेली आणि तिचं पेडिक्युअर हिनी करायचं कारण का की बाकीच्यांना कोविडचा संसर्ग होऊ नये. त्यामुळे जागा किंवा आमच्याकडे जनता कॉलनीमध्ये कोविडच्या काळात मोठा इश्यू तयार झाला की घरात बसायचं तर घरात जागा कुठे आहे. एकच खोली आहे तिथे आणि त्या एका खोलीमध्ये 10 लोकांना बसण्याच्या ऐवजी ते एरवी जे रस्त्यावर बसलेले असतात ते बसता येत नाहीये. लॉकडाऊन आहे आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये मला ही चिंकीची जी ओळख सगळी आहे अशी माणसं आपल्याला खूप ठिकाणी जी दिसतात त्यांना टिपण्याची संवेदनशीलता पंकज भोसले यांच्यामध्ये आहे आणि त्यांनी ते पूर्ण मी कादंबरी जरी वाचू शकले नसले तरी सुद्धा
त्या कथा किंवा यामधून एका अर्थाने आपल्या ज्याला आपण म्हणू सुबक स्वरूपाचं मध्यमवर्गीय जीवन जे आहे त्याच्या पलीकडे त्याला तडा देत असताना विद्रोह जरी दिला नाही तरी सुद्धा त्याच्या वास्तववादी दर्शनामुळे जे मनुष्य आश्चर्यचकित होईल अशा प्रकारचं लिखाण जसं आहे तसंच त्याला अंतर्मुख करणारं सुद्धा त्यामध्ये सगळं आहे. आणि आवली कोळीचं पर्यटन याच्यामध्ये तर मला असं वाटतं की जेव्हा मुंबई शहरामध्ये अनेक रंगी अनेक प्रकारची लोक एकमेकाला भेटतात आणि त्यावेळेला शहरामधली भागांची ओळख होते आणि आपल्याला असतं स्वातंत्र्य म्हणायचं की मला ते झेपतं किंवा झेपत नाही, नाईलाज म्हणून आपण हे म्हणतो की तेवढं शक्य आहे तेवढं काम करावं आणि सोडावं आपल्याला जे झेपत नाही ते. पण त्याचं काम करत असताना त्या जीवनामधलं एका बाजूला स्पर्धा, भणंगपण आणि त्याच वेळेला सांस्कृतिक दरी खूप आहे, मोठ्या प्रमाणात आहे, आज सगळ्या सेक्टरमध्ये आहे. आणि मला आठवते की मी पोद्दार मेडिकल कॉलेजला शिकत होते तर त्यावेळेला एक मुलगी बीडीडी चाळीतली आमच्याकडे आयुर्वेदिक स्टुडंट म्हणून आली होती आणि वातावरण सगळं जास्त असं थोडंसं सनातनी धार्मिक, बहुतेक लोकांचे वैद्यांचे असे मोठमोठे दवाखाने त्याच्यातून आलेली मुलं आणि याच्यामधून ही एक म्युन्सिपाल्टीच्या शाळेतून शिकून आलेली मुलगी जेव्हा आली तेव्हा ती अक्षरशः शाळेच्या युनिफॉर्म सारखा स्कर्ट घालून आली होती फर्स्ट इयरला. आणि ती आल्यावरती जे काही सगळ्यांचे चेहरे झाले होते ते पाहिल्यावरती मला असं वाटलं की खरोखर अशा प्रकारचं सांस्कृतिक दरीच्या मध्ये बदल जे असतात त्याच्यात पण पत्रकारिता एक फार एका अर्थाने मोठी शक्ती आहे त्या सेक्टरमध्ये किंवा मुंबई शहरामध्ये सुद्धा शक्ती आहे की वेगाने माणसं आपलीशी होऊन जातात, एकमेकाला भेटतात आणि जे स्थलांतरित लोक असतात त्यांची मैत्री लवकर होते एकमेकाशी. आणि त्या दृष्टीने मुंबईमध्ये स्थलांतरितांचं पण वेगळं जग आहे. आणि याच्यामध्ये मुंबई दर्शनमध्ये मगाशी मी जसं म्हटलं मला प्रमोद नवलकरांची आठवण आली, भटक्याची भ्रमंती, की वेगवेगळ्या प्रकारची मुंबई कशी आहे ती बघून सगळे लोक चक्रावून जायचे. आणि नवलकरांचा स्वभाव खूप विनोदी होता, काही काळ विधान परिषदेत ते आणि मी बरोबर होतो तर ते म्हणायचे, काही लोक त्यांना म्हणायचे नवलकरांना की अहो नवलकर तुम्ही आम्हाला सांगा तुम्हाला हे सगळं कुठे भेटतं, कळू देऊ नका बरं, मी हे चौकशी करत होतो म्हणून, परंतु सांगा जरा नक्की हा अशी माणसं कुठे आम्हाला भेटतील म्हणून. आणि ती भटक्याची भ्रमंतीमध्ये जशी आहे त्याच्यापेक्षाही मुंबई आज बदलली आहे. पण मुंबई नवश्रीमंतांची पण तेवढीच आता झालेली आहे. मग कोस्टल रोड असेल किंवा सिलिंग असेल याच्यामध्ये आपण जेव्हा पाहतो तर मुंबईचं चित्र आपल्याला अजून वेगळं दिसतं. पण यामध्ये मला फार हे आवडते मुंबई याच्यासाठी असं की कोळी, भंडारी, त्याच्यात आगरी असे जे स्थानिक भूमिपुत्र किंवा भूमिकन्या आहेत त्यांच्याशिवाय मुंबई पूर्णच होऊ शकत नाही असं माझं मत आहे. आणि त्याच्यामुळे ज्या प्रकारचं जीवन आम्ही पाहतो त्याच्यात आता महाराष्ट्रातले लोक खूप हसतात बरं का, मी गेली मी आली, हे पुण्यात काही सोपं समजत नाही कोणी पण बोलतात, मुंबईतले लोक असं बोलतात आणि ते ऐकून द्यावं लागतं सगळ्यांना. तर त्याच्यामुळे मुंबईची सुद्धा स्वतःची एक गाज आहे, समुद्रासारखीच एक गाज आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जरी शाकाहारी असाल कट्टर तरी शेजारून येणारा बांगड्याचा वास आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. आणि त्यामुळे या सगळ्या मुंबईचं दर्शन तुमच्या या निमित्ताने आवली कोळी ते सुरुवातीला नाव मला खूप हे वाटलं, औत्सुक्यपूर्ण वाटलं. पण त्याच्यामध्ये तिने मला त्याच्यात तुम्ही ते जाता जाता तिरकस कॉमेंट पण मारलेली आहे बरं का, भोसले एवढे तुम्ही दिसताय तेवढे सरळ नाही आहात, नावाच्या आडनावाच्या बाईच्या 14 कथा वाचायला देईस्तोवर ते लेखिकांच्या कादंबऱ्या वाचायला पण त्यामुळे मेघनाला पण एक हे झालंय, मेघनाला एक मेघना पेठेला मार्क आहेत त्याच्यामध्ये तुम्ही दिलेले. एक नावाची लेखिका ही सानिया आहे. एक नावाची लेखिका ही सानिया आहे. त्याच्यामुळे सानिया आहे किंवा या ज्या सगळ्या लिहित आहेत, लिहिली गेली किंवा या सगळ्या सुद्धा नवीन भाषा, नवीन अनुभव हे सगळे दाखवणारे आहेत. आणि उद्या अवली स्वतः लिहायला लागली तर कशी लिहिल हे परत अजून वेगळं असेल थोडस. पण तिच्या परकाया प्रवेश करून तुम्ही हे सगळं मांडणं ह्याच्यासाठी सुद्धा खूप सर्जनशीलता लागते. आणि ती पंकज तुमच्या सगळी लिखाणामध्ये आलेली आहे, त्याचा एक परिचय झाला ते मला चांगलं वाटलं. आणि मला खूप का आवडतं माहितीये का, की मर्ढेकरांच्या नंतर दुसरं कोणी नाही असं आपल्याकडे बोललं जातं. बरोबर आहे, मर्ढेकर मोठे होते, नवलकरांनंतर कोणी नाही, पण असं नाहीये. त्यांच्या नंतर म्हणण्यापेक्षा स्वतःचा ठसा उमटवणारे, त्याचा शोध घेणारे, हे एक शोधयात्री म्हणून इतके तुम्ही मोठे लेखक आहात सगळेजण, दोघेही जण जे आहेत ते, त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि त्यामुळे पंकज तुम्ही पत्रकारितेच्या नेहमीच्या फॉर्मल क्षेत्रात राहूनही लिहिताय
म्हणजे तेवढी तुम्हाला स्पेस मिळते, याच्याबद्दल तुमचं अजून कौतुक आहे. कारण एवढा माहितीचा ससेमिरा येत असतो पत्रकारांवर, आणि त्यात सुद्धा लिहिणारे पत्रकार जेव्हा भेटतात तेव्हा खरंच तर हॅट्स ऑफ असं तुमची हॅट बघून म्हणू शकते मी. आणि तुमचं कौतुक करते. प्राजक्ता, तुझं अगदी सगळी भावना आणि हे सगळं छान मध्यमवर्गीय सुंदर रसायन आहे त्याच्यामध्ये, भावना आहेत, त्याच्या भावविवशता आहे, सौम्य असं भावनेचं त्याच्यामध्ये चित्रण जसं आहे तसं. जास्वंदी, त्या जास्वंदी मध्ये कृतज्ञता डोळ्यात घेऊन खुळे पाखरू घेते गिरकी, जास्वंदीला वाटून गेले जणू लागला जन्म सार्थकी. ही भावना तुम्ही कुठल्याही ठिकाणी जन्माला असाल ना तरी काही क्षण असे असतात की माणसाला असं वाटतं की चला आपण याच्यासाठी जगलो, हे किती छान झालं, आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सार्थकी लागणं असेल आणि ते अनुभव जे माणसाला घेण्यासाठी जी तरलता लागते ती तू शब्दावरती तुझं चांगलंच हे आहे, प्रभुत्व आहे असं म्हणायला हरकत नाहीये. दुसरं, वृत्तामध्ये लिहायचं का मुक्तछंदामध्ये लिहायचं याच्याबद्दल बोलत असताना काही तू छान म्हणजे प्रत्येकच कविता सुंदर आहेत, पण त्याच्यामध्ये उगाचच भावनिक होऊन ऐकवली गझल त्याला, रदीफ उत्तम म्हणे पण काफिया का भंगला होता, जखम झाली मला पण ही खरी अडचण तिथे नव्हती, खरी अडचण तुझ्या हाती मिठाचा टोपला होता. आता असं मिठाचा टोपला असणारे किती लोक भेटतात बघा आपल्याला सकाळपासून. पण म्हणतो ना आपण आवडतीचं मीठ हळणी, तसं एक दुसरं आहे की मिठाशिवाय चव नाही आयुष्याला, आणि त्याच्यामुळे मीठ कमी प्रमाणात तरी असलंच पाहिजे, नाहीतर मग सगळेच जण आपल्यासारखंच बोलणारे यायला लागले तर काही त्याच्यामध्ये मजा राहत नाही. या दृष्टिकोनातून या कविता म्हणजे सर्व प्रकारच्या भावनांचा एक कोलाज आहे. आणि तू जगण्याबद्दल सुद्धा गंभीरपणे लिहिता लिहिता खूप सुंदर लिहून जातेस. नको दाखले पौर्णिमेचे आणि समुद्र लाटा यांचे, आपल्यामध्ये आहे जे आकर्षण म्हणजे जगणे. किती सुंदर आहे. दोन व्यक्तींच्या मध्ये ते एवढ्या सगळ्या गर्दीमध्ये सापडणं, दोन व्यक्ती, मग त्या दोन मैत्रिणी असतील, मित्रमैत्रीण असतील, पती पत्नी असतील, पण हे जे आकर्षण असतं त्या सगळ्यामध्ये राघू घेतो उंच भरारी, परतूनपणा येतो स्वैरपणाला, संस्काराचे कुंपण म्हणजे जगणे. आता संस्कार म्हटलं की घाबरतात बरं लोक, संस्कार वगैरेवर कविता लिहायला राहणंच लागतं, पण ते लिहिलंच ठणकावून, म्हणजे ते चांगलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपली भावना आहे ना, आपली व्यक्तिगत स्वातंत्र्य असतं, आपल्याला स्वतःला जे वाटत असतं. आणि लेखाच्या संदर्भात तर जे आहे ना ते अगदी खरं आहे. फोन कॉलन व्हिडिओ आता सोय चांगली दिसते, स्पर्श मिठीची सोन्याची, त्याला सर अजिबातच नसते. पण मी तुला एक सांगते, माझी नात आहे 2 वर्षाची, ती जी हसते ना व्हिडिओ मध्ये बघितलं की आजी म्हणून, त्याला सर असते बरं. म्हणजे आपल्याला त्यातून आनंद मिळतो. तिच्या वा. चेहऱ्यावर ओळखीचे भाव ज्या वेळेला येतात त्यावेळेला आपल्याला दिसतं. आणि म्हणून मला असं वाटतं की म्हणतो ना आपण दुधाची तहान ताकावर, तसं प्रत्यक्षात भेटण्याच्या ऐवजी व्हिडिओ, आपले कोविड काळामध्ये तर किती मित्र मैत्रिणी झाले होते, त्याच्यावरतूनच आपला संवाद सगळ्यांशी चाललेला होता. तर या सगळ्या ज्या हळव्या भावना आहेत, त्याचबरोबर मी एकटीच होते आणि एकटीच आहे ही जी कविता आहे त्याच्यामध्ये बाकी तुझ्या ऋणांची बाकी अजून आहे. दुसऱ्याचं ऋण व्यक्त करणं आणि मनात ठेवणं हे सुद्धा सोपी गोष्ट नाहीये, कारण ऋणातून मुक्त झाल्याशिवाय आपण त्या अनुभवाच्या पलीकडे पोहोचू शकत नाही. या दृष्टिकोनातून फार लहान वयामध्ये सगळं गंभीरतेबरोबर ती तरलता तू यामध्ये तुझ्या सगळ्या कवितांमध्ये व्यक्त केली आहेस. आणि बाकीचा जो तुझा सगळं ओळख आहे त्याच्यामध्ये मला तर अलीकडे प्रश्न पडतो, काही काही मी वाहिन्यांवरती कार्यक्रम जे पाहते त्याच्यात तुझ्या ओळखीच्या मध्ये सुद्धा तू काही ज्या मालिका दिल्यात तर बरीचशी कायद्याची माहिती दिसते, बऱ्याचशा विमेन्स राईट्सच्या बाजूनी लिहिणारे लोक दिसतात. काही ठिकाणी अगदी ती तुलसीचं गाजलं खूप की सासू मारायला लागल्यावरती तिचा हात धरणारी सून असते. तर अशा ज्या गोष्टी दिसतात त्या मला नेहमी प्रश्न पडतो, कोण बायका याच्यात लिहित असतील, कोण एवढं चांगलं लिहित असतील. तर तुझ्यासारख्या तरुण स्त्रिया याच्यामध्ये या सेक्टरमध्ये उतरतायत. आणि याचं कारण एक असं आहे, मला निवेदिता सराफ एका कार्यक्रमात भेटल्या तर म्हणाल्या होत्या की आता असं झालं की आमचा सरासरी प्रेक्षक जो आहे तो वयाने मोठा प्रेक्षक आहे, 60च्या 65च्या, आणि त्याच्यामुळे सगळीकडे आज्या ज्या असतात ना त्या कणखर, त्याच्यानंतर स्वाभिमानी, कायद्याची माहिती देणाऱ्या, मार्ग दाखवणाऱ्या, आणि तरुण पिढीच्या बायका थोड्याशा ह्या अशा म्हणजे काहीतरी चुकीच्या गोष्टी करणाऱ्या, कारण प्रेक्षक तसा झालाय. आणि त्यामुळे वयाने मोठ्या असणाऱ्या स्त्रियांना सुद्धा एक वेगळा पुरुषांना रोल मिळत चाललेला आहे त्याच्यामध्ये जे आहे ते. आपल्या एका अर्थाने कुटुंब व्यवस्थेची सुद्धा ती शोकांती काय म्हणता येईल की संयुक्त कुटुंबाची चित्र आम्ही वैभक्त कुटुंबामधून सातत्याने बघतो, पण ते अपरिहार्य आहे. ते अपरिहार्य आहे, त्याचं ग्लोरिफिकेशन करण्यात काही अर्थ नाहीये, कारण प्रत्यक्षातली समाज व्यवस्था बदलते. पण शेजार धर्म किंवा मैत्री या भावनांचं मोठेपण सुद्धा आपल्याला या सगळ्या परिस्थितीमध्ये कळलेलं आहे.
आणि त्यामुळे प्राजक्ता तू जे लिहितेस त्याच्यामध्ये मला असं वाटते की तुला गायन आणि शब्द त्याच्यामधले हे तर फार अवघड आहे. कारण काय आहे की जेव्हा जुन्या काळामधले आम्ही वाचतो, गदिमांनी लिहिलेलं आहे किंवा खेबुडकरांनी गीताना चाली सगळ्या दिलेल्या आहेत, शब्दांकनं केलेली आहेत आणि एका बैठकीमध्ये लिहिलेले आहे. पण आता काय झालेलं आहे की प्रेक्षकाला पडद्यापासून दूर करणाऱ्या शेकडो गोष्टी आहेत त्यांना आकर्षित करणाऱ्या, आणि ते एकटेच तुम्हाला सापडतील अशा नाहीये. आणि अशा स्पर्धेतून ज्या वेळेला तुम्ही व्यक्त होता, आणखीन त्यामध्ये सुंदर असं आवाजातून येतं, तेव्हा त्या संगीताचं आकर्षण हे अजून वेगळ्या प्रकारचं असतं असं मला वाटतं. आणि म्हणून मी असं म्हणेन की प्रेक्षकांना, श्रोत्यांना, रसिकांना मानवी संवेदनशीलतेच्या संदर्भामध्ये इतकं त्यांच्याशी नातं हृद्य असं करण्यासाठी तुम्ही खरंच एका अर्थाने साहित्यिक आणखीन सांस्कृतिक क्षेत्रामध्ये खूप चांगलं योगदान करतात. आणि तुझं नाव प्राजक्ता आहे, पण प्राजक्ताबद्दल म्हणतात की फुलं दुसऱ्यांच्या दारात पडतात, पण आपल्या कार्यक्रमात तू आलेली आहेस त्यामुळे तसं काही झालेलं नाहीये. त्याच्याबद्दल पण मला खूप आनंद झालेला आहे. आणि खूप गुणी असे दोघंही तुम्ही लेखक आहात. खूप तुम्हाला शुभेच्छा आहेत माझ्या. उद्या कधी काळामध्ये रहस्य कथांचं विषयांवरती जर का कादंबऱ्यांवर संमेलन झालं तर पंकजी एखाद्याच तुम्ही अध्यक्ष असाल त्या संमेलनाचं, किंवा मल्टीमीडियाचं काही झालं तर त्याच्यामध्ये अजून तुम्हाला प्राजक्ता वेगळ्या प्रकारचं भवितव्य आहे. त्यामुळे अतिशय छान कलंदर आणि सर्जनशील असे आपले लेखक आहेत. मी दोघांचे मनापासून अभिनंदन करते आणि कौतुक करते. धन्यवाद. वा वा. धन्यवाद धन्यवाद. नीलमताई, आणखी एक संदर्भ सांगायचा म्हणजे प्राजक्ताने जसं बाकीची संवेदनशील गाणी लिहिली तसंच अंकुर नावाचं एक गाणं तिने लिहिलं होतं आणि ते स्त्री भ्रूण हत्येच्या संदर्भातलं होतं. आणि ते आम्ही महाराष्ट्रभर गाजवलं खऱ्या अर्थाने. त्यामुळे तेव्हापासून प्राजक्ताची ओळख आहे आणि अतिशय सुंदर ती तेव्हापासून लिहितेय. सगळ्यात संवेदनशील कवितांच्या बरोबरीने विषय सुद्धा तिने घेतलेला आहे. आणि आणखीन एक प्राजक्ता, तू मी एकटीचं होते मध्ये एक तू माझं पण काम केलेलं आहेस. तू म्हणतेस की आरंभ आरंभ अंत नाही ना मध्य कोणताही, आकार देत नाही मी तीच आहे. मी तेच. त्यामुळे मितीचा सुद्धा आज उल्लेख झालेला आहे. पण खरोखर आपण एखाद्या गोष्टीचे वेगवेगळे पैलू उलगडण्याचं काम करत असतो आणि त्यामुळे मिती हे नाव महत्वाचं असं आहे. पण जाता जाता प्राजक्ता, तुझी जी सगळी पुस्तकं आहेत ती कुठे अवेलेबल होतील? वाचकांना ती पुस्तकं वाचायची असतील, काव्यसंग्रह वाचायचे असतील तर कुठे, त्याबद्दलची माहिती आम्हाला सांग. माझे सगळे काव्यसंग्रह त्यातले 2 तरी Amazon वरती आहेत. जो ललित लेख संग्रह आहे, कासखड्यांची नक्षी, तोही Amazon वरती आहे. आणि मौनाची आर्जवे हे पुण्यामध्ये कुठल्याही दुकानामध्ये मिळेल तुम्हाला. आणि त्यातून जर नाही मिळालं तर माझ्याशी संपर्क केला तर मीही पाठवू शकेन. तुम्हाला नक्की पाठवेन. नक्कीच, नक्कीच. आणि Amazonवर आहे म्हणजे लोकं त्याच्याशी कनेक्ट होऊ शकतात आणि हो, हो. पुस्तकं विकत घेऊ शकतात. त्यामुळे मुळातून येस. तुमची निव्वळ पुस्तकं योगायोग वाचली आता जावी. जानेवारीमध्ये प्रकाशित झाला. आणि तो सुद्धा आहे Amazon वरती. त्याला ठाण्याच्या साहित्य वलय पुरस्कार मिळाला त्याला आत्ताच. वाह! वाह! ठाण्याच्या ह्याचा. तर तोही तिथे आहे, उपलब्ध आहे तिथे. वाह! पंकजजी, तुमच्या पुस्तकांविषयी सांगा आम्हाला. हा, माझी तिन्ही पुस्तकं रोहन प्रकाशनाने प्रकाशित केलेली आहेत. आणि हं, हं. त्यातल्या विश्वामित्र सिंड्रोमची 4थी आवृत्ती सुरू आहे. हिट्स ऑफ वाह! 92ची आता 3री आवृत्ती येईल. Amazon पासून सगळ्या राज्यभरातल्या ऑफलाईन ऑनलाईन सगळ्या दुकानात ते उपलब्ध आहे. वाह! म्हणजे आणि आम्ही कुठेही गेलो तरी आम्हाला ती वाचायला, पुस्तक विकत सहज मिळेल. घ्यायला नक्की मिळतील. हो, नक्की मिळते. अगदी मनापासून दोघांचेही आभार. आणि अशाच प्रकारे आमचा साहित्य रंगाचा प्रत्येक भाग खुलतो आहे, फुलतो आहे आणि तुमच्यासारख्या लेखक कवींचं योगदान हे खूप मोठं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हा दोघांचेही मनापासून आभार मानते. पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी अशाच 2 नवीन लेखकांसह. मनापासून धन्यवाद. 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 धन्यवाद.